आणि सगळा निर्णय जो आहे तो वरिष्ठांवरती, भाजपच्या वरिष्ठांवरती दावा सोडला त्यांनी. प्रश्न असा आहे की मुळात त्यांना असा दावा असायला कसा काय असू शकतो, मला त्याच्यावरती आता काही या क्षणी बोलायचं नाही. पण स्वतःला जे शिवसेना समजतायत, जे स्वतःला शिवसेना मानतायत, त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतल्या मोदी शहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये, हिंदुहृदय सम्राटांचं नाव घेऊ नये, शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये. जर स्वतःला शिवसेना, म्हणजे शिवसेना तुमच्या हातात निवडणूक आयोगाने दिलेली आहे, जनतेने नाही दिली असं म्हणत नाही, किंवा मोदी शहांनी दिली आहे, तरी पण ती शिवसेना आहे, नाव शिवसेना आहे. आणि त्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार मी परत रिपीट करतो, जर तुम्ही मोदी शहांना देत असाल तर तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, बरं का, हे असे शब्द यापुढे न वापरलेले बरे. मराठा चेहरा होईल असं वाटतं तुम्हाला? मला काहीच म्हणायचं नाही. हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. ज्यांच्यापाशी बहुमत आहे त्यांना मुख्यमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि एकदा त्यांच्या युतीतल्या 2 पक्षांनी सर्वाधिकार दिल्लीला दिलेले असल्यावरती दिल्ली ठरवेल आता महाराष्ट्राचं भविष्य. आम्ही कशाला ठरवायचं? निकालानंतर काही इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत की शिवसेना, म्हणजे तुमची शिवसेना महाविकास आघाडीपासून वेगळी होणार. अजिबात नाही. एक तर आत्ताच निकाल लागलेले आहे. निकालासंदर्भात सगळ्याच पक्षांचं चिंतन, मंथन, अभ्यास सुरू आहे. 3ही पक्षांना धक्का बसलेला आहे. आणि हे का, त्याला कारणं शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारणांची जर दिशा पाहिली तर ती EVMच्या दिशेने जाते, ज्या पद्धतीनं पैसे वापरले त्या दिशेने जाते. त्याच्यामुळे आम्हाला तिघांना एकत्र बसून त्या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल. कालसुद्धा राहुल गांधीजी होते आमच्याबरोबर, आम्ही चर्चा केली, नाही असं नाही. आणि ह्या ज्या बातम्या येतात, काही कार्यकर्त्यांची एक अशी भूमिका असते की निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर त्यांना असं वाटतं की आपण स्वतंत्रपणे लढायला पाहिजे होतं. पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा राज्यातल्या 14 महानगरपालिकांच्या